एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे आरोपी रोहित आर्यानं पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती मिळते। या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, आरोपी रोहित आर्यानं पोलिसांवर गोळीबार केलेला आहे। मुलांना वाचवताना पोलिसांनीही आर्यावरती गोळी चालवली आहे। रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली असल्याची माहिती मिळते। आरोपी रोहित आर्या यानं तब्बल 17 मुलांना डांबून ठेवलेलं होतं। पवईमध्ये ही घटना घडली। या सर्व मुलांना तर वाचवण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र या प्रकरणामध्ये आता पोलीस आणि आर्या यांच्यामध्ये गोळीबार झाला असल्याचं कळतंय। पोलिसांनी सुद्धा आर्यावरती गोळी चालवलेली आहे आणि आर्यानं सुद्धा पोलिसांवर गोळी चालवली असल्याची माहिती मिळते। रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली असल्याचं कळतंय। रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागलेली आहे। आरोपी रोहित आर्या याच्या संदर्भातली ही मोठी बातमी समोर येते आहे। मुलांना वाचवत असताना खरं तर ही संपूर्ण घटना घडली असल्याची माहिती आहे। मोठी बातमी आहे, रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी घडामोड, पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झालाय आणि रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला असल्याचं आपण पाहतोय। पवईमधली घटना होती। 17 मुलांना रोहित आर्यानं किडनॅप केलेलं होतं, डांबून ठेवलेलं होतं आणि आता अखेर पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर झालाय। तर रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। रोहित आर्या याला पोलिसांनी गोळी झाडलेली होती आणि त्याच्या डाव्या छातीमध्ये गोळी लागलेली होती। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। मुलांना वाचवताना पोलिसांकडून रोहित आर्यावर गोळीबार करण्यात आला होता। डाव्या छातीवर त्याला गोळी लागलेली होती आणि त्यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, देखील आपण पाहतो की रोहित आर्याच्या ताब्यामध्ये असणारी 17 मुलं होती, त्यांना रेस्क्यू ऑपरेशन तर रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। मुलांना वाचवताना पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला होता। डाव्या छातीमध्ये त्याच्या गोळी लागलेली होती। रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। 17 मुलांना आरेस्ट स्टुडिओमध्ये त्यांना डांबून ठेवलं होतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, देखील आपण पाहतो की जेव्हा हे सगळे रेस्क्यू ऑपरेशन होत होतं तेव्हा पोलिसांची जी वेगवेगळी पथकं घटनास्थळी होती, त्यावेळेला आर्याच्या तावडीतून 17 मुलांना सुखरूप सोडवण्यासाठी या सगळ्या सिच्युएशनच्या दरम्यान जो काही गोळीबार झालेला होता, त्यावेळेला एक गोळी ही रोहित आर्याला लागलेली होती आणि त्यानंतर लागलीच त्याला दवाखान्यामध्ये हलवण्यात आलेलं होतं। त्याच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेले होते। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। पोलिसांच्या पथकांनी ज्यावेळेला गोळीबार केलेला होता त्यावेळेला तो जखमी अवस्थेमध्ये होता आणि त्याला रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। काही वेगळ्या कारणास्तव या 17 मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न रोहित आर्याने केलेला होता। स्वतःचा एक व्हिडिओ सुद्धा रिलीज केलेला होता आणि जवळपास 1:15 वाजता जेव्हा पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि त्यानंतर या मुलांना सुखरूप त्याच्या तावडीतून सोडवण्याचे प्रयत्न झाले आणि याच वेळेला पोलिसांच्या पथकाने ही जी गोळी आहे ती चालवल्याची माहिती मिळते आहे आणि त्याच वेळेला ही गोळी रोहित आर्याच्या छातीमध्ये लागली होती असं देखील प्राथमिक माहिती मिळते आहे। आता उपचारादरम्यान रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। पोलिसावरती अधिकृत अद्याप बोलायला तयार नाहीयेत, मात्र तरी सुद्धा जी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते त्यानुसार रोहित आर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यातली सगळ्यात दिलासादायक एक बातमी दुसरी म्हणावी लागेल ती म्हणजे ज्या 17 मुलांना या आर्यानं ओलीस ठेवलेलं होतं ती सगळी मुलं सुखरूप आहेत। पोलिसांनी त्याच्या तावडीतून सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांच्या पालकांचे स्वाधीन केलेलं आहे। मात्र या सगळ्या थरार नाट्यादरम्यान रोहित आर्यावरती जो काही गोळीबार झालेला होता त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। रोहित आर्यानं 17 मुलं, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक अन्य नागरिकाला ओलीस ठेवलेलं होतं। पोलिसांनी रोहित आर्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्या मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। मात्र रोहित आर्या ऐकण्यास तयार नव्हता। पोलिसांनी वॉशरूम मधून आत शिरत त्यानंतर मुलांची सुटका केली आहे। मुलांची सुटका करताना पोलिसांनी रोहित आर्यावर गोळी देखील झाडली होती जी त्याच्या डाव्या छातीमध्ये लागलेली होती आणि त्यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे।
तर पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे। रोहित आर्यानं 17 मुलांना या ठिकाणी ओलीस ठेवलेलं होतं। आपल्या काही मागण्या आहेत असं म्हणत रोहित आर्यानं एक व्हिडिओ देखील जारी केलेला होता। 1 वाजण्याच्या सुमारास मुलं जेवायला आली नाहीत, त्यावेळेला पालकांनी या संदर्भात पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर या काही दृश्यांमधून देखील दिसतं की मुलं या काचेमधून देखील हातवारे करत आपल्याला सोडवण्याची विनंती करत होते। त्यानंतर पोलीस या ठिकाणी 1:45च्या सुमारास पोहोचले आणि पोलिसांनी बाथरूम मधून आत शिरत या ठिकाणी मुलांची सुटका केली। त्या ठिकाणी एक एअर गन आणि काही केमिकल अभी कहाँ पर है? बच्चों को रेस्क्यू कर दिया गया। अभी हम लोग जब आए थे तब बच्चे अंदर ही थे। वो आदमी भी जो आर्या करके था वो भी अंदर ही था। क्रिमिनल जो भी था वो भी अंदर ही था। लेकिन जब पुलिस वाले ने हम लोग को अंदर नहीं जाने दिया, पुलिस वाले ने अपना काम किया और उनको बाहर लिया। पहले जो आर्या करके आदमी है ना उनको बाहर लिया, उसके बाद अभी बच्चे लोग को अभी सेफ निकाला है। जो आदमी था अंदर जिसने वीडियो बनाया और जिन्होंने बच्चों को अपहरण किया, वो क्या इस समय मौजूद है अंदर? उसको निकाल नहीं, उसको निकाल के पुलिस स्टेशन लेके गए, कि बच्चों के साथ हॉस्पिटल लेके गए क्योंकि उसको कुछ लगा है। लगने की बात आपने कही, बच्चों के साथ कुछ हाथापाई हुई है? क्योंकि आपने कहा कि जो बच्चों लोग के साथ हाथापाई हुई कि नहीं बच्चों लोग ही बोल सकते हैं, क्योंकि अंदर कुछ कैमरा नहीं था। कुछ केमिकल या कोई गन वगैरह कुछ बरामद किया गया? गन भी था उसके पास, केमिकल भी था। अच्छा, ठीक है, थैंक यू सो मच। आपका एक बार नाम दोबारा करें। मेरा नाम मंदा राठोड। ठीक है, थैंक यू। आताची महत्त्वाची बातमी, पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे। मुलांची सुटका करताना पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला होता आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्या ठिकाणी